नमस्कार, मी रिसर्च अनॅलिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनिच्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की उद्या निफ्टी बँक निफ्टीमध्ये कसा मोमेंटम होऊ शकते आणि लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही जे स्टॉक्स कमेंट केले होते त्या स्टॉक्सबद्दल पण आपण थोडंसं बघणार आहे की त्या स्टॉक्समध्ये कसे मुवमेंट होऊ शकते. तर त्यासाठी मी सांगत आहे की डेफिनेटली तुम्हाला ज्या स्टॉक्सवर ॲनालिसिस पाहिजे त्याला कमेंट्समध्ये मेन्शन करा, म्हणजे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या स्टॉक्सला इन्क्लूड करू शकू. तर चला सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया निफ्टीमध्ये कसा मोमेंटम होऊ शकते. तर निफ्टी जो आहे तो आता एका रेंजमध्ये आहे. कंटिन्युअसली तुम्ही बघू शकता मागचे 6 दिवस झाले कंटिन्युअस एक रेंजमध्ये मूव्ह करत आहे आणि रेंजची जी डाऊन साईड आहे जिथून ब्रेकआउट झाला होता 23,400 ही रेंजची डाऊन साईड आहे आणि हाय जो आहे 23,670 ह्या रेंजचा हायर साईड आहे आणि 400 लोअर साईड आहे. तर याच्या मधात जोपर्यंत मार्केट मूव्ह करत आहे आपण तर असं बघू शकतो की मार्केटचा ट्रेंड अजून पण अपसाईडला आहे. मार्केट याच्या मधात कन्सॉलिडेशन करत आहे. जेव्हा 670 ब्रेक करेल तेव्हा मार्केट अजून वरच्या साईडला मुवमेंट करू शकते. तर अजून पण मार्केट निगेटिव्ह नाही झालेलं आहे, पण क्लोज बिलो 23,400च्या खाली जर क्लोज झाला तर आपण म्हणू शकतो की ट्रेंड जो आहे तो आता थोडासा बेंड झालेला आहे आणि मार्केट जो आहे थोडाफार खाली येऊ शकतो. अप टू 23,000 किंवा 22,800पर्यंत खाली येऊ शकते. तर ही पॉसिबिलिटी पण मार्केटमध्ये आहे. तर सध्या आपण बघूया काय करायचं आहे. 23,670 आणि 23,400 याच्यामध्ये जे पोझिशनल ट्रेडर्स आहे त्यांनी काहीच नाही करायचं आहे. त्यांच्यासाठी हा जो आहे नो ट्रेड झोन असणार आहे. नो ट्रेड झोन राहणार आहे फॉर पोझिशनल ट्रेडर्स. त्यांना बघायचं आहे फक्त कोणत्या साईडला मार्केट ब्रेक करते आणि त्या साईडला आपण ट्रेड करूया. मल्टिपल टाइम्स 23,500च्या जवळपास आलेला आहे. खाली आला, टच केला, 400 ब्रेक करायचं ट्राय केला पण वापस वरती येऊन क्लोज झाला. आता नेक्स्ट टाइम जेव्हा 400च्या खाली येईल, क्लोज होईल, तेव्हा एक चांगला मोमेंटम खाली 23,200 आणि 23,000पर्यंत पण पॉसिबल आहे ऑन द डाऊन साईड. याच्यासाठी आपल्याला वेट करायचं आहे की जेव्हा 23,400 क्लोज होईल आपण ट्रेड करू. अपसाईडला आपल्याला वेट करायचं आहे 23,650च्या वर जेव्हा निघेल, 600च्या वर क्लोज करेल किंवा 650च्या वर निघेल तेव्हा आपण एक बाय साईडला मोमेंटम बनवू शकतो. 23,800 23,900 हे आपलं टार्गेट असू शकते इव्हेंच्युअली निफ्टीमध्ये. तर आय होप निफ्टीचा पोझिशनल व्ह्यू कळला असेल. इंट्राडेमध्ये बघूया की मंडेला कसा ट्रेड करू शकतो निफ्टी. त्याच्यासाठी आपण चार्ट लावलेला आहे. इंट्राडेचा व्ह्यू एकदम सिम्पल ठेवूया. इथे एक बुलिश कॅन्डल बनली आणि 23,500ला क्लोज दिलेला आहे. तर जेव्हा पण या लेवलच्या खाली येईल 23,450च्या खाली येईल तेव्हा आपण एक ट्रेड प्लॅन करू शकतो. आपला टार्गेट जे आहे ते पहिला टार्गेट 23,400 राहणार आहे. तर सेल करायचं आहे बिलो 23,450. 450च्या खाली जर ब्रेक केला तर 23,400 हे आपलं टार्गेट राहणार आहे. या केसमध्ये आपण 23,500 स्टॉप लॉस ठेवू शकतो. बाय जर आपल्याला करायचा असेल तर मिनिमम आपल्याला वेट करावं लागेल 23,580 ब्रेक करायचा. तर 23,580 ब्रेक केला तर आपण बाय करू. या केसमध्ये 23,670 हे आपलं टार्गेट असू शकते. आणि जोपर्यंत मार्केट 23,450 पासून 580 याच्या मधात आहे तर आपण काही ट्रेड करणार नाही आहे इंट्राडे व्ह्यू फॉर निफ्टी. आय होप तुम्हाला हे कळलं असेल. गॅप अप गॅप डाऊन झाला तर या रेंजच्या मधात असेल तर आपण काही ट्रेड नाही करणार. 450 ब्रेक केलं तर 400चा टार्गेट, 580 ब्रेक केलं तर 670 650चा टार्गेट. या टार्गेटसाठी आपण एक इंट्राडे ट्रेड करू शकतो निफ्टीमध्ये. आता बघूया बँक निफ्टी. बँक निफ्टी थोडासा जास्त पॉझिटिव्ह आहे निफ्टीपेक्षा आणि हायर लेवलला सस्टेन केलेला. हां, सेलिंग तर आली पण वापस बँक निफ्टी कवर झाला आणि मोस्ट प्रोबॅबली जेवढी सेलिंग आली होती त्याच्या 50% तर बँक निफ्टीने कवर केलेलं आहे. 51,660च्या जवळपास क्लोज दिलेला आहे. आता आपण नेक्स्ट ट्रेड जो करणार आहे तो 52,000च्या वर सस्टेन केला तर आपण ट्रेड करू. त्या केसमध्ये आपलं टार्गेट जे राहील 52,200 हे आपलं टार्गेट राहणार आहे. 52,000 ब्रेक केल्याच्या नंतर आपण ट्रेड करू शकतो. सस्टेन केला, ब्रेक केला 52,000 तर आपण ट्रेड करू शकतो. खाली जोपर्यंत 51,250 याच्या खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मार्केट बिअरिश नाही आहे. जेव्हा 51,250च्या खाली जाईल तेव्हा आपण 50,500पर्यंत पण मार्केट खाली येऊ शकते. तर हे आपल्याला थोडंसं नोटीस करायचं आहे की 51,250च्या खाली
50,500 पर्यंत मार्केटमध्ये 600-700 पॉईंटचा अजून एक फॉल मार्केटमध्ये पॉसिबल आहे. आणि 51,250 पासून 51,950 या रेंजच्या मधात जे आहे नो ट्रेड झोन राहील. या रेंजच्या मधात आपण काहीच ट्रेड नाही करणार. चला आता इंट्राडेसाठी बघून घेऊया की इंट्राडेसाठी कसा मोमेंटम होऊ शकते. बँक निफ्टीमध्ये तर जस्ट सिम्पल ठेवणार आहे. इथे एक बघू शकता तुम्ही 51,750 जर ब्रेक केला तर 950 पर्यंत टार्गेट हे 200 पॉईंट आपल्याला भेटू शकतात. बँक निफ्टीमध्ये 51,750 ब्रेक केल्याच्या नंतर आपण बाय करणार आहे. आणि सेल करायचं असेल तर 51,500च्या खाली जर आला तर 250 पर्यंतचं टार्गेट हे आपल्यासाठी एक सेल साईडचा ट्रेड असेल. आणि याच्या मधात जर असेल तर याच्या मधात आपण ठेवणार आहे आपला नो ट्रेड झोन. तर आय होप तुम्हाला इंट्राडेचे लेवल्स बँक निफ्टी आणि निफ्टी दोघांचे पण आता कळले असेल. लेट सी 2 स्टॉक ज्याच्याबद्दल तुम्ही कमेंट्स केलं होतं, तुम्हाला ज्याच्याबद्दल ॲनालिसिस पाहिजे होतं ते 2 स्टॉक्स आपण निवडलेले आहे. एक आहे टेक्समॅको रेल. तर टेक्समॅको रेलमध्ये आपण बघू शकतो की इथे एक रेजिस्टन्स आहे 217. तर 218च्या वर गेला तर आपण बाय करू शकतो. टार्गेट जे राहील आपलं 230 रुपयाचं टार्गेट राहील. या सिनारिओमध्ये स्टॉप लॉस आपल्याला या लोच्या खाली ठेवायचा आहे. तर 205-203 इथे आपण स्टॉप लॉस प्लेस करू शकतो 218च्या वर गेल्याच्या नंतर. याच्यामध्ये 230 पर्यंत टार्गेट जे आहे 230 ते 235 हे टार्गेट पॉसिबल आहे 218च्या वर. जोपर्यंत 218च्या वर जात नाही टेक्समॅको रेल आपण बाय करणार नाही. थोडासा डिप जर आला 203च्या जवळपास सपोर्ट आहे तर या सपोर्टच्या जवळपास आपण एंट्री करू शकतो. हा सपोर्ट एकदा ब्रेक झाला 200च्या खाली जर गेला तर नेक्स्ट सपोर्ट जो आहे याच्यामध्ये 190-195च्या जवळपास सपोर्ट आहे. तर 200 जर ब्रेक केला तर 190 पर्यंत पण खाली येऊ शकते. तिथे आपण थोडाफार ॲड करू शकतो ज्यांना पण बाय करायचं आहे. एक तर 218च्या वर गेल्याच्या नंतर बाय करा. अदरवाईज 203 जर ब्रेक केला तर 190 पर्यंत आला तर तिथे बाय करू शकता टेक्समॅको रेल. ओके, आत्ता जसं पाहिलं तर पॅटर्न बुलिश आहे. 218च्या वर मोमेंटम कंटिन्यू होऊ शकते. अनदर स्टॉक आपण बघणार आहे दोडला डेअरी. हा पण स्टॉक तुम्ही कमेंट्समध्ये मेन्शन केला होता. या स्टॉकमध्ये आपण बघू शकतो 1,015 ते 1,000 या रेंजमध्ये सपोर्ट आहे. तर इथे तुम्ही बाय करू शकता. 1,000 रुपयाच्या वर जोपर्यंत आहे तोपर्यंत बाय करू शकता. याच्यामध्ये 1100 पर्यंतचं टार्गेट पॉसिबल आहे. एकदा का यांनी 1000चा लेवल ब्रेक केला तर 920 पर्यंत खाली येऊ शकतो. तर एकदा 1000 ब्रेक केला तर मग तुम्ही याच्यामध्ये एंट्री नका करू. आणि 920च्या जवळपास आला तर तिथे तुम्ही एक एंट्री प्लॅन करू शकता. 920च्या जवळपास सपोर्ट आहे. तर जोपर्यंत 1000च्या वर आहे तोपर्यंत तुम्ही बाईंग करू शकता. आणि 1065 ब्रेक केला तर तुम्हाला 1100 पर्यंतचं टार्गेट बघायला मिळेल दोडला डेअरीमध्ये. एकदा 1000चा लेवल ब्रेक झाला तर 920 पण खाली येऊ शकतो. तर मग एंट्री नका करू. 1000 ब्रेक झाल्याच्या नंतर फ्रेश एंट्री करायची असेल तर 920 पर्यंत खाली येऊ द्या आणि इथे एंट्री करा एक बुलिश साईन बघितल्यावर. अदरवाईज तुम्ही 840च्या जवळपास पण एंट्री करू शकता. तर आय होप या दोन्ही स्टॉक्समध्ये आणि निफ्टी आणि बँक निफ्टीचा व्ह्यू तुम्हाला क्लिअर असेल. तर असंच तुम्हाला ॲनालिसिस आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही काय ट्रेड करत आहे, तुम्ही कुठे बाय केलेला आहे किंवा प्रॉफिट बुक केला किंवा काही जरी ट्रेड केला तो मेन्शन करा कमेंटमध्ये. तुम्हाला अजून कोणते स्टॉक्सवर ॲनालिसिस पाहिजे असेल तर ते स्टॉक्ससुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.